पालखेड गावचे शेतकरी आणि आपले फॉलोअर ते नेहमी आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत असतात. ते म्हणे तुमच्याकडे सेंद्रिय खताची गाडी आली आणि आम्हाला पण आहे ना पेपर टाकायचं काम चालू करायचं टांबटीसाठी. टांबटीला बेसल डोससाठी आपल्याला काय काय नेता येईल तेवढं आम्हाला द्या. फक्त आम्ही माणूस आणलं नाही भगवान टाकायला. म्हटलं काहीच गरज नाही माणसाची, तुम्ही डायरेक्ट ट्रॅक्टर आहे ना रिवर्स घ्या, तुम्हाला सेंद्रिय खतही देतो आणि मायक्रोटनचा दयालचा कॉम्बी पॅकही देतो. तर जे हरिमावली राम मंडळी, दुपारी मॅनेजरला सहज फोन केला, म्हटलं आपली एवढी विरळणी करायला कधी येऊ राहिले. तर ते म्हणे आम्ही बागामध्ये येईल ना, निम्म्या गल्ल्या झाल्या आमची विरळणी करायच्या. मग काढली आपली बुलेट आणि गेलो सुधाकरच्या प्लॉटमध्ये. मग तिथं अशा पद्धतीने यायचं काम चालूच होतं. तोडली तार तो आल्या आल्या घरे. तुम्हाला काही सांगता येत नाही का आम्ही आलो का काय आयला. अरे हा इराळीचं पण मग म्हटलं जरी विरळणी पण तरी तू सांगायला पाहिजे होतं. घरी मी झोपाच गाडीच होतो ना. मग म्हटलं चला आपण आहे ना मॅनेजरचीच गाठ घेऊ. मॅनेजर आहे ना कायम कडाचीच गल्ली घेत असतो. आणि मॅनेजर आहे ना प्रत्येक टायमाला कोणत्याही कामामध्ये सगळ्या माणसामध्ये ना एक नंबर आत राहते, पुढंच राहत असतो. मॅनेजरच्या मागे लक्ष ठेवायचं काही काम नाही. पण एकदा आहे ना फायनल गाठ घेऊन टाकली आणि आलो गावामध्ये. मग हे म्हणे आम्हाला आहे ना एकराला किती गोण्या लागतील. म्हटलं 10 गोण्या जरी टाकल्या ना तर भरपूर झाल्या. 10 गोण्या सेंद्रिय खताचे दिल्या आणि आपला बुधवारचा बाजार आहे. मग इथं आहे ना आपल्या गोडाऊनजवळ आंब्याचं दुकान लागेल. या बाबाचा मागच्या वेळेस बाजारातला व्हिडिओ आहे ना इतका व्हायरल झाला होता, 1 मिलियन व्ह्यूज गेले होते त्याला. तुम्ही आपल्या बऱ्याच व्हिडिओला असाच सपोर्ट केला, धन्यवाद. आणि अशा पद्धतीनं दयालचा 30 किलोचा आहे ना टांबटीसाठी कॉम्बी पॅक देऊन टाकला.